नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण लॉजिक गेट जो आहे तर त्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। तर या अगोदरचं जे लेक्चर होतं तर त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितली होती या चॅप्टरची, म्हणजेच लॉजिक गेट्स रिलेटेड जी काही बेसिक माहिती आहे तर ती माहिती बघितलेली होती। त्यामध्ये फंक्शन असेल, सिम्बॉल्स असेल, त्याचे इनपुट्स आउटपुट्स, तर या रिलेटेड आपण माहिती बघितलेली होती। आता हे जे लेक्चर आहे तर हे आपलं सेकंड लेक्चर असणार आहे सेकंड चॅप्टरवरचं। तर त्यामध्ये आपण तो सुरुवातीचा गेट जो आहे फर्स्ट गेट, यामध्ये अँड गेट जो आहे तर तो अँड गेटचं आपण काय बघणार आहोत, माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। म्हणजे आपलं हे लेक्चर अँड गेटवर संपूर्ण असणार आहे। तर बघा, अँड गेटविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे। तर अँड गेट परफॉर्मिंग लॉजिकल मल्टिप्लिकेशन मोर कॉमनली नोन ॲज अँड फंक्शन। बघा, अँड गेटमध्ये आपण काय करतो, परफॉर्म्स लॉजिकली मल्टिप्लिकेशन करत असतो। जे काय आपण इनपुट्स जे यूज केलेले आहेत तर त्याचे मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते आपण करत असतो। द अँड गेट इज अ कंपोज ऑफ 2 or more इनपुट्स अँड अ सिंगल आउटपुट। आपल्याला हे माहीत आहे, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे। तुम्ही एक इनपुट्स द्या किंवा 2 इनपुट्स द्या, तुम्हाला काय मिळणार आहे, एकच आउटपुट्स मिळणार आहे। द आउटपुट ऑफ अँड गेट इज हाय 1 ओनली व्हेन ऑल द इनपुट्स आर हाय। ज्या वेळेस तुमचं इनपुट्स जे आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस दोन्ही पण इनपुट्स जे आहे तर ते या ठिकाणी बघा, दोन्ही इनपुट्स जे आहे तर ते एकच असतील, दोन्ही इनपुट्स ज्या वेळेस फर्स्ट इनपुट्स 1 असेल, सेकंड इनपुट्स पण 1 असेल, मग अशा कंडिशनमध्येच अँड गेटचं जे व्होल्टेज जे आहे तर ते हाय असणार आहे। म्हणजे एकच कंडिशन असते की त्यामध्ये ह्या व्होल्टेजचं अँड गेट जे आहे तर त्याचं व्होल्टेज जे आहे तर ते हाय असतं। कोणत्या कंडिशनमध्ये, दोन्ही इनपुट्स जेव्हा 1 येतील तर त्यावेळेस त्याचं आउटपुट जे आहे तर ते हाय असतं। मग ते आपण बघणारच आहोत। ट्रूथ टेबल जो आहे तर ट्रूथ टेबलच्या साहाय्याने कशा प्रकारे ही कंडिशन सॅटिस्फाय होते तर हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला काय करूयात, तर याचा जो सिम्बॉल आहे तर तो सिम्बॉल्स बघूयात। आपण सिम्बॉल्स काढला होता मागील लेक्चरमध्ये, तुम्हाला आठवत असेल तर बघा, सर्वांनी सिम्बॉल्स जो आहे तर तो काढायचा आहे अँड गेटचा अशा प्रकारे। इकडे आपला जो असतो तर तो काय असतो, आउटपुट असतो। इकडे काय असतं, आपला इनपुट्स असतो। त्याला नाव देऊयात इनपुट्सला ए आणि बी, आणि आउटपुट्स जो आहे तर त्याला वाय नाव देऊयात अशा प्रकारे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबलनुसार आपल्याला काय करायचं आहे, इनपुट्सला आउटपुट्स काय येतात तर ते आपल्याला चेक करायचं आहे। त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला माहीत असला पाहिजे। मग y इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय असणार आहे, इनपुटचं मल्टिप्लिकेशन। बघा, मग इनपुट्स कोणकोणते आहे, ए आणि बी असणार आहे, आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, y मीन्स काय आहे, आपला आउटपुट्स असणार आहे। या ठिकाणी आपण लिहूयात इनपुट्स। मग कोणकोणते इनपुट्स ए, इनपुट्स बी, हे दोन इनपुट्स असणार आहे। मग त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळणार आहे, आउटपुट कशाने डिनोट केलेला आहे, वायने डिनोट केलेला आहे अशा प्रकारे। मग आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबलच्या साहाय्याने आपल्याला सॉल्व करायचं आहे। जर या ठिकाणी आपण जे इनपुट्स आहे, सुरुवातीला आपण काय करूयात, 0 0 घेऊयात, 0 0, त्यानंतर 0 1 1 0, आणि त्यानंतर 1 1। आपण अशा प्रकारे इनपुट्स जे आहेत ते इनपुट्स घेत असतो। आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे, सांगा। आता पहिल्या कंडिशनमध्ये y इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय आहे, 0 0 इंटू 0, आउटपुट काय येणार आहे, 0 येणार आहे। या ठिकाणी 0 लिहून घ्या। त्यानंतर मग बघा, पुढचं जी कंडिशन आहे, इनपुट्स 0 आणि 1 घ्यायचं आहे। पहिला 0 घ्या, इंटू 1 करा, आन्सर इज 0। या ठिकाणी पण आपल्याला 0 घ्यायचं आहे। त्यानंतर 3 नंबरला 1 घ्यायचं आहे पहिले इनपुट्स, आणि दुसरं काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचं आहे। 1 इंटू 0 0 येणार आहे अशा प्रकारे। त्यानंतर चौथं 1 आणि 1 घ्यायचं आहे, 1 इंटू 1 आन्सर इज
1. बघा यामध्ये ज्यावेळेस मग तुम्हाला माहीत आहे लो व्होल्टेज, ज्यावेळेस लो व्होल्टेज असतं, लो व्होल्टेजला व्हॅल्यू काय असते 0 असते आणि हाय व्होल्टेजला व्हॅल्यू काय असते, हाय व्होल्टेजला व्हॅल्यू 1 असते. मग यामध्ये लो व्होल्टेजचे किती आलेलं आहे 3 आलेलं आहे आणि एकच जे आहे तर तो हाय व्होल्टेज आलेला आहे. ज्यावेळेस दोन्ही इनपुट्स आपले 1-1 असतील, आपण सुरुवातीला बघितलं होतं, ज्यावेळेस दोन्ही इनपुट्स 1-1 असतील त्यावेळेसच अँड गेटचं आउटपुट जे आहे तर ते हाय असतं. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबलनुसार आपण अँड गेट जो आहे तो अँड गेट बघितलेला आहे. मग या लॉजिक गेट्समध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, इनपुट्स कोणते, आउटपुट्स कोणते. इनपुट्स तुमचे ए आणि बी असतो आणि आउटपुट्स तुमचा वाय असतो. त्यानंतर दुसरा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, y = a × b असतो. मग त्यामध्ये व्हॅल्यू टाकून आपण काय करायचं आहे, हे आपण सॉल्व केलेलं आहे, पण अशा प्रकारे तोंडी तुम्हाला पटापट सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, त्यानंतर 1 × 1 1, अशा प्रकारे एकदम इझी आहे. ट्रूथ टेबलनुसार आपण प्रत्येक गेट्सचे काय करणार आहोत, आउटपुट जे आहे तर ते आउटपुट्स काढणार आहोत. समजलं सर्वांना अँड गेट्स याची सर्व कन्सेप्ट जे आहे तर ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण आपण अँड गेटचं लेक्चर बघितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील एका लॉजिक गेट्सचा अभ्यास बघणार आहोत. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.